तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यू येणं आणि तुमची ब्रँड व्हॅल्यू असणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. होऊ शकतं की तुमच्या व्हिडिओजवरती खूप सारे व्ह्यूज येत असतील, पण तरीसुद्धा तुमची ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त नाही आहे. पण खूप कमी चान्स आहे की तुमची ब्रँड व्हॅल्यू चांगली आहे पण व्ह्यूज कमी येतात असे. कारण ब्रँड व्हॅल्यू असली की व्ह्यूज तुमचे शक्यतोवर तुमच्या विश्वासाच्या भरवशावर येतात. ब्रँड व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय आहे? जर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे तुमची ब्रँड व्हॅल्यू असणं. तुम्ही जर एखादी गोष्ट सांगितली तर ती लोकांना पटते का, आणि गोष्टी नेहमी पटतात किंवा जर त्या ओरिजिनली सांगण्यात आल्या. म्हणजे जर मी एखादा टेक इन्फ्लुएन्सर आहे तर मी जर असं तुम्हाला सांगतो, एखाद्या आर्टबद्दल सांगतो आहे की ड्रॉइंग अशी करायची असते तशी करायची असते, तुमचा विश्वास नाही बसणार. कारण ती माझी ओरिजिनॅलिटी आहेच नाही, कारण मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहेच नाही, नॉलेज आहेच नाही. पण जर तेच मी एखाद्या फोनबद्दल सांगू लागलो तुम्हाला की या फोनमध्ये मला या गोष्टी आवडतात, मी नेहमी ह्या गोष्टी यूज करतो, याच्यामध्ये असा यूज करतो फोनचा, तर ते तुम्हाला पटेल. कारण मी टेकशी रिलेटेड आहे. टेक ते माझ्या डोक्यात बसलेलं आहे, माझ्या डेली लाईफमध्ये बसलेलं आहे, म्हणून तुम्हाला ती ओरिजिनॅलिटी लक्षात येईल. आणि भले आपण किती ॲक्टिंग करण्याचा ट्राय केला ना, तर ते लोकांच्या आपोआप लक्षात येतं ओरिजिनल काय आणि डुप्लिकेट काय. म्हणून ते डुप्लिकेटपणा जो आहे ना, तो एका टाईमपर्यंत चालायचा. आता तो सोशल मीडियावरती चालत नाही. लोकांना ओरिजिनल कंटेंट जास्त आवडतं, तुमचं ऑर्गॅनिक कंटेंट जे तुमचं रिअल आहे ते. म्हणून ट्राय करा की तुम्ही एक ऑथॉरिटी बिल्ड करू शकता. ऑथॉरिटी यालाच म्हणतात की तुमचं ओरिजिनॅलिटी दाखवणे. तर हे करण्याचा ट्राय करा, लोक तुमच्यासोबत जुळतात. हे नेमकं कसं करायचं आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा ब्रँड, आणि मी तुम्हाला एक PDF बनवलेली, ती PDF लगेच पाठवून देतो. त्यासाठी तुम्ही फॉलो केलेलं असणं सुद्धा गरजेचं आहे, म्हणून फॉलोसुद्धा करून घ्या. बाय.